विद्यार्थी मित्रांनो, बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये आपण सेकंड चॅप्टर पाहत आहोत, अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. यामध्ये आपण आज प्रॅक्टिकल प्रॉब्लेम क्रमांक 12 पाहणार आहोत. सर्वप्रथम प्रॉब्लेम आपण काळजीपूर्वक वाचून घेऊया. ओके. फॉलोइंग इज द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ धनंजय लायब्ररी मुंबई for the year ending 31st March 2020. Receipt and payments account for the year ending 31st March 2020. विद्यार्थी मित्रांनो, या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला धनंजय लायब्ररी मुंबई यांचं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे, ज्याची डेट 31st ऑफ मार्च 2020 ही आहे. म्हणजे करंट इयर एंडिंग 31st ऑफ मार्च 2020 ही आहे. करंट इयर हे 1st ऑफ एप्रिल 2019 ला सुरू झालं असेल आणि 31st ऑफ मार्च 2020 ला हे संपलं असेल. म्हणजे 1920 हे आपलं करंट इयर आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, करंट इयर, प्रिव्हियस इयर आणि नेक्स्ट इयर ह्या संकल्पना तुमच्या लक्षात राहायला हव्यात. ओके. रिसिप्ट फाईलला पाहूया आपण. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. विद्यार्थी मित्रांनो, रिसिप्ट साइडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन फक्त म्हटलेला आहे. याचा अर्थ हा कॅश इन हँडचा बॅलन्स आहे 5000 रुपीज. To admission fees 4500, to subscription 20000, to lecture hall hire charges 4200, to miscellaneous income 250, to interest on investment 900. Payment side, by salaries 9000, by rent 7500, by investment 6000, by stationery 1350, by electricity charges 850, by books 5000, by outstanding expenses into bracket 2018-19 500. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेड केलेले आहेत, परंतु ते 2018-19 म्हणजे प्रीवियस इयरचे पेड केलेले आहेत. ओके. म्हणजे आपण ते इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचर बाजूला घेणार नाहीत, कारण ते प्रीवियस इयरचे आहेत. ओके. नेक्स्ट आयटम आहे बाय बॅलन्स कॅरेड डाऊन. म्हणजेच हा कॅश इन हँडचा बॅलन्स आहे 4650. टोटल ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट 34850. नेक्स्ट ऍडिशनल इन्फॉर्मेशनच्या भागाकडे आपण जाऊया. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर अँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2020 and balance it as on that date. विद्यार्थी मित्रांनो, धनंजय लायब्ररी मुंबई यांचं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेले आहेत. यावरून आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2020 and balance it as on that date आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. ओके. द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज ऑल्सो मेड अवेलेबल टू यू. काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे, ज्यामध्ये फर्स्ट आहे ऑन 31st March 2019 द लायब्ररी हॅड द फॉलोइंग असेट्स ऑल्सो: बुक्स ॲट ₹50,000, फर्निचर ₹6,500 अँड मशिनरी ऑफ ₹30,000. विद्यार्थी मित्रांनो, धनंजय लायब्ररी यांचं 31st ऑफ मार्च 2019 च्या काही असेट्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. ओके. 31st ऑफ मार्च 2019 म्हणजे प्रीवियस इयरची एंडिंगची डेट आहे. प्रीवियस इयर एंडिंगच्या ज्या डेटच्या असेट्स असतात त्याच फर्स्ट करंट इयरच्या बिगिनिंगला आपल्याला असेटच्या व्हॅल्यू पाहायला मिळतील. म्हणजे लास्ट इयर क्लोजिंग इज द करंट इयर बिगिनिंग. ओके. सेकंड ऍडजस्टमेंट, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स अमाउंटेड टू ₹500. विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्रिप्शन हे रिसिप्ट आहे. रिसिप्ट साइडला आपण जाऊया, टिक मार्क करा. आता ही सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स आहे. ऍडव्हान्स म्हणजे नेक्स्ट इयर साठी आपल्याला ती मिळालेली आहे. ओके. ऍडव्हान्सचे इफेक्ट्स आपल्याला माहिती आहेत. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्सचा फर्स्ट इफेक्ट असतो लेस फ्रॉम रिस्पेक्टिव्ह इन्कम, म्हणजे या ठिकाणी आपण सबस्क्रिप्शन मधून मायनस करू. अँड सेकंड इफेक्ट शो ऑन बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. जेव्हा उत्पन्न ऍडव्हान्स मध्ये मिळतं त्याचा दुसरा इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला रेकॉर्ड करत असतो. ओके. ऍडजस्टमेंट क्रमांक 3, आउटस्टँडिंग सॅलरीज ₹1300 अँड फॉर रेंट ₹950. विद्यार्थी मित्रांनो, सॅलरीज अँड रेंट हे पेमेंट साइडला बिगिनिंगला आपल्याला पाहायला मिळतात. टिक मार्क करा.
हे आउटस्टँडिंग आहेत. खर्च आउटस्टँडिंग असणं ज्याचा पहिला इफेक्ट ऍड इन रिस्पेक्टिव्ह इन्कम, म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट बाजूला म्हणजे एक्सपेंडिचर बाजूला आपण सॅलरीज आणि रेंट घेतल्यानंतर त्यामध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जे आहे म्हणजे सॅलरीज मध्ये आपण ऍड करू आणि रेंट मध्ये ऍड करू. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा दुसरा इफेक्ट असतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. ओके. ऍडजस्टमेंट नंबर 4, 50% ऑफ द ऍडमिशन फीज शुड बी कॅपिटलाइज. विद्यार्थी मित्रांनो, रिसिप्ट साइडला या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन फी दिसते, यांना टिक मार्क करा. 4500 आहे. याच्या 50% म्हणजे 2250 रुपीजची ऍडमिशन फी कॅपिटलाइज केली जाणार आहे. म्हणजे आपण इन्कम साइडला जेव्हा ऍडमिशन फी घेऊ त्यामधून 2250 मायनस करू कॅपिटलाइजचे, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल फंड आपल्याला जे दिले जाईल त्या कॅपिटल फंड मध्ये आपण ती इन्क्लूड करू. ओके. ऍडजस्टमेंट नंबर 5, फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड ऍट 10% पर एनम. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ओपनिंगची फर्निचरची किंमत दिलेली आहे 6500. यावरती आपल्याला 10% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. डेप्रिसिएशनचा इफेक्ट आपल्याला माहिती आहे. असेट साइड आपण फर्निचर लिहू, त्यामधून 650 रुपीजचं डेप्रिसिएशन 10% जे असेल ते मायनस करू, आणि दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचर बाजूला लिहू. ओके. ऍडजस्टमेंट नंबर 6, लायब्ररी बुक्स वेअर परचेस्ड ऑन 1 एप्रिल 2019. विद्यार्थी मित्रांनो, पेमेंट साइडला या ठिकाणी बुक्स आपल्याला दिसतात, म्हणजे लायब्ररी बुक्स आहेत जे 5000 चे परचेस केलेत आणि ते परचेस केलेत 1 एप्रिल 2019, म्हणजे करंट इयरच्या बिगिनिंगला सुरुवातीलाच हे बुक्स परचेस केलेले आहेत, आणि त्यावरती म्हटलंय चार्ज डेप्रिसिएशन ऍट 10% पर एनम. म्हणजे लायब्ररी बुक्स वरती आपल्याला 10% ने डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, लायब्ररी बुकची ओपनिंगची देखील आपल्याला अमाउंट पाहायला मिळते फर्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये 50,000. म्हणजे ओपनिंग बॅलन्स वरती देखील डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करू, आणि ड्युरिंग द इयर आपण जे बुक्स परचेस केलेत त्यावरती देखील आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करणार आहोत. ओके. ऍडजस्टमेंट नंबर 7, the investment were purchased on 1 April 2019 and they carry interest at 20% per annum. विद्यार्थी मित्रांनो, पेमेंट साइडला या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट परचेस केलेल्या आहे 6000 च्या, की ज्या 1 एप्रिल 2019 ला परचेस केलेल्या आहेत, आणि त्यावरती 20% ने इंटरेस्ट आपल्याला मिळणार आहे. ओके. विद्यार्थी मित्रांनो, आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऍडिशनल इन्फॉर्मेशन काळजीपूर्वक वाचल्यानंतर आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीटचा फॉर्मॅट तयार करून घेऊया. ओके. या ठिकाणी आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम क्रमांक 12 सोडवत आहोत. क्रमांक 12 मेन्शन केलेला आहे. ज्या फर्मचं आपण अकाउंटिंग तयार करणार आहोत त्या फर्मचं नाव या ठिकाणी मेन्शन केले आहे, इन द बुक्स ऑफ धनंजय लायब्ररी मुंबई. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020, म्हणजे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची जी डेट आहे तीच या ठिकाणी आपण मेन्शन करणार आहोत. अँड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020. ओके. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम वाचल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की या प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल फंड आपल्याला दिलेलं नाही, म्हणजे आपल्याला कॅपिटल फंड कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. ओके. तर आपण वर्किंग नोटच्या पार्ट मध्ये कॅपिटल फंडचं कॅल्क्युलेशन ओपनिंग बॅलन्स शीट तयार करून पाहणार आहोत. ओके. सर्वप्रथम आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या रिसिप्ट साइडचे आयटम ट्रान्सफर करून घेऊया. ओके. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचा सर्वात सुरुवातीला बॅलन्स आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. विद्यार्थी मित्रांनो, हा कॅश इन हँडचा बॅलन्स आहे. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचे ओपनिंगचा बॅलन्स आपण ओपनिंग बॅलन्स शीट तयार करायचं असेल तर वापरणार आहोत. ओके. म्हणजे आज आपण कॅपिटल फंड शोधण्याकरता ओपनिंगचं बॅलन्स शीट तयार करणार आहोत. यामध्ये रिसिप्ट साइडचा ओपनिंगचा कॅश इन हँडचा बॅलन्स आपण घेणार आहोत. ओके. त्यानंतरचा आयटम आहे टू ऍडमिशन फी. विद्यार्थी मित्रांनो, ऍडमिशन फी हे इन्कम आहे. इन्कम बाजूला जाऊया. बाय ऍडमिशन फीज इनरला घेणार आहोत 4500. ऍडजस्टमेंट आहे यावरती. नेक्स्ट आयटम आहे सबस्क्रिप्शन. विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्रिप्शन हे देखील इन्कम आहे. ऍडजस्टमेंट आहे, इनरला घेऊया. सबस्क्रिप्शन 20,000 इनरला असेल अमाऊंट. नेक्स्ट आयटम आहे लेक्चर हॉल हायर चार्जेस, म्हणजे हायर म्हणजे भाडं. जे लेक्चर हॉल आहे भाड्याने दिलं असेल त्याचं मिळणारं उत्पन्न आहे हे इन्कम साइडला येईल. बाय लेक्चर हॉल हायर चार्जेस
अमाऊंट आहे 4200. नेक्स्ट आयटम आहे मिसलेनियस इन्कम. मिसलेनियस म्हणजे सडनरी, किरकोळ स्वरूपातील प्राप्ती, इन्कम सांडले येतील बाय मिसलेनियस इन्कम. आउटरला अमाऊंट घेऊ आपण 250. ओके. यानंतर आयटम आहे टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. विद्यार्थी मित्रांनो यावरती ऍडजस्टमेंट आहे. इन्कम बाजूलाच घेऊया आपण बाय इंटरेस्ट इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इनरला अमाऊंट येईल 900. विद्यार्थी मित्रांनो रिसिप्ट साईडचे आयटम्स ट्रान्सफर केल्यानंतर आपण पेमेंट बाजूला जाऊया. पेमेंट साईडचा पहिला आयटम आहे सॅलरीज. सॅलरीज हा एक्सपेन्सेस आहे. इन्कम आणि एक्सपेंडिचर बाजूच्या एक्सपेंडिचर बाजूला घेऊ आपण 2 सॅलरीज. विद्यार्थी मित्रांनो सॅलरीजला ऍडजस्टमेंट आहे. अमाऊंट इनरला घेऊया. नेक्स्ट आयटम आहे रेंट. रेंट हा देखील एक्सपेन्सेस आहे. एक्सपेंडिचर बाजूला येईल 2 रेंट. ऍडजस्टमेंट आहे रेंटला. अमाऊंट इनरला येईल 7500. नेक्स्ट आयटम आहे इन्व्हेस्टमेंट्स. इन्व्हेस्टमेंट विद्यार्थी मित्रांनो हे असेट आहे. बॅलन्स शीटच्या असेट साईडला येईल इन्व्हेस्टमेंट. इनरला घेऊया. ऍडजस्टमेंट आहे 6000. नेक्स्ट आयटम आहे स्टेशनरी. स्टेशनरी हा एक्सपेन्सेस आहे. एक्सपेंडिचर बाजूला येईल 2 स्टेशनरी. आउटरला अमाऊंट येईल 1350. नेक्स्ट आयटम आहे इलेक्ट्रिसिटी चार्जेस. एक्सपेंडिचरला येईल 2 इलेक्ट्रिसिटी चार्जेस. आउटरला अमाऊंट येईल 850. नेक्स्ट आयटम आहे बुक्स. विद्यार्थी मित्रांनो बुक्स ही असेट आहे. असेट साईडला जाऊया आपण बुक्स. विद्यार्थी मित्रांनो बुक्सची किंमत लिहिण्यापूर्वी ऍडजस्टमेंट मध्ये आपण जाऊया. ऍडजस्टमेंट नंबर 1 मध्ये बुक्सची ओपनिंगची किंमत आपल्याला दिलेली आहे. पहा ऑन 31st March 2019 द लायब्ररी हॅड फॉलोइंग असेट्स अल्सो बुक्स ॲट ₹50,000. म्हणजे बुक्सची ओपनिंगची प्राइस म्हणजे 31st of March 2019 लास्ट इयरच्या क्लोजिंगची म्हणजेच करंट इयरच्या बिगिनिंगची अमाऊंट आहे 50,000. बुक्सचा ओपनिंगचा बॅलन्स आपण घेऊया सर्वप्रथम 50,000 अँड देन आपण पेमेंट साईडला जे बुक्स दिलेले आहेत दे आर दी परचेस ड्युरिंग द इयर. आपण परचेस ड्युरिंग द इयर्स काय करतो ऍड करतो. ऍड परचेसेस 5,000. विद्यार्थी मित्रांनो वर्षाच्या सुरुवातीला 50,000 चे बुक्स होते. देन 5,000 चे परचेस केले. टोटल बुक्सची अमाऊंट असेल 55,000. नेक्स्ट आयटम आहे पेमेंट साईडचा बाय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि ब्रॅकेटमध्ये म्हटलेले 2018-19. विद्यार्थी मित्रांनो 2018-19 या वर्षाचे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ₹500 पेड केलेले आहेत. आता हे 2018-19 पेड केलेले आहेत म्हणजे प्रिव्हियस इयरचे पेड केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो इन्कम अँड एक्सपेंडिचरला आपण फक्त करंट इयरच्या इन्कम आणि एक्सपेंडिचर घेत असतो. त्यामुळे हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जे 2018-19 पेड केलेत ते आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला घेणार नाही. ओके. नेक्स्ट आणि लास्ट आयटम आहे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. हा जो बॅलन्स आहे तो आहे कॅश इन हँडचा. बॅलन्स शीटच्या असेट साईडला येईल कॅश इन हँड. आउटरला अमाऊंट येईल क्लोजिंग बॅलन्स आहे हा 4,650. ओके. विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आपण ऍडिशनल इन्फॉर्मेशन कडे जाऊया. You are required to prepare an income and expenditure account for the year ended 31st March 2020 and balance it as on that date. The following information is also made available to you. First मध्ये म्हटलेले पहा on 31st March 2019 the library had the following assets. Books आपण बुक्स यापूर्वी
घेतलेले आहेत पहा 50,000 चे. ओके. नेक्स्ट आहे फर्निचर ₹6,500. विद्यार्थी मित्रांनो फर्निचर वरती आपल्याला डेप्रिशिएशन करायचं आहे. फर्निचरची अमाऊंट देखील इनरला घेऊया. फर्निचर 6,500. ओके. नेक्स्ट आयटम आहे मशिनरी. मशिनरी ही असेट आहे, आउटरला घेऊया 30,000. विद्यार्थी मित्रांनो या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कॅपिटल फंड दिलेलं नाही. ओके. म्हणजे कॅपिटल फंड आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. यासाठी या 31 मार्च 2019 ला ज्या असेट्स दिलेल्या आहेत त्या आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट जे आपण 1 एप्रिल 2019 ला तयार करू त्यामध्ये आपल्याला ते मेन्शन करावं लागेल. ओके. नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे जाऊया आपण. कॅपिटल फंड नंतर फाइंड आउट करूया. सेकंड ऍडजस्टमेंट आहे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स अमाउंटेड टू ₹500. विद्यार्थी मित्रांनो सबस्क्रिप्शन जे आहे इन्कम साइडला आपण या ठिकाणी 20,000 मेन्शन केलेली. यामध्ये ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन आहे ₹500 ची. ऍडव्हान्स आपण काय करतो मायनस करतो. ओके. लेस करूया. लेस सबस्क्रिप्शन इन सबस्क्रिप्शन इन ऍडव्हान्स ₹500. विद्यार्थी मित्रांनो ऍडव्हान्स मध्ये मिळालेली म्हणजे प्री रिसिव्ड जे असते ते आपण मायनस करतो. 20,000 मायनस 500 आउटर 19,500. ओके. आणि सबस्क्रिप्शन जे ऍडव्हान्स मध्ये मिळालेले आहे याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेऊया. सबस्क्रिप्शन इन ऍडव्हान्स आउटरला अमाउंट येईल ₹500. ओके. म्हणजे सबस्क्रिप्शन जी ऍडव्हान्स मध्ये मिळाली ते आपण काय केली लेस केली आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला दाखवला. ओके. ऍडजस्टमेंट नंबर 3 कडे जाऊया. म्हटलेलं आहे आउटस्टँडिंग सॅलरी ₹1,300 अँड रेंट ₹950. ओके. विद्यार्थी मित्रांनो सॅलरीज हा काय आहे एक्सपेंडिचर आहे. एक्सपेंडिचर बाजूला आपण सॅलरी मध्ये ऍड करणार आहोत. ऍड का करतो कारण आउटस्टँडिंग हे काय करतात ऍड आउटस्टँडिंग 1,300. विद्यार्थी मित्रांनो 9,000 सॅलरीची अमाऊंट आहे प्लस 1,300 आपण प्लस केली आउटस्टँडिंगचे तर आउटरला येईल 10,300. आणि आउटस्टँडिंग सॅलरीचा दुसरा इफेक्ट कुठे असतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. ओके. आउटस्टँडिंग सॅलरीज 1,300. ओके. विद्यार्थी मित्रांनो त्याच ऍडजस्टमेंट मध्ये रेंट देखील आउटस्टँडिंग सांगितले बा आपल्याला. रेंटची आउटस्टँडिंग रक्कम आहे 950. एक्सपेंडिचर साइडला आपण रेंट घेतलेले त्यामध्ये ऍड करूया आउटस्टँडिंग आणि रक्कम आहे 950. ओके. आउटरला येतील 7,500 प्लस 9,500 8,450. ओके. आणि याचा दुसरा इफेक्ट असेल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग रेंट आउटरला अमाउंट असेल ₹950. ओके. नेक्स्ट ऍडजस्टमेंट नंबर 4 कडे जाऊया आपण. 50% ऑफ द ऍडमिशन फीज शुड बी कॅपिटलाइज. विद्यार्थी मित्रांनो ऍडमिशन फी आपण इन्कम साइडला घेतलेली पहा 4,500. याच्या 50% म्हणजे डिवाइड बाय 2 केली की आपल्याला 50% मिळेल. 4,500 डिवाइड बाय 2 म्हणजे येईल ₹2,250. आपण कॅपिटलाइज केलेले इन्कम काय करतो लेस करतो. लेस 50% कॅपिटलाइज 2,250. 4,500 मायनस 2,250 आउटर येतील 2,250. ओके. विद्यार्थी मित्रांनो जे इन्कम कॅपिटलाइज केलं जातं ते कॅपिटल फंड मध्ये काय करतात ऍड करतात. त्यासाठी आपण कॅपिटल फंड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेऊया. कॅपिटल फंड. विद्यार्थी मित्रांनो कॅपिटल फंडची अमाउंट आपल्याला शोधायची आहे. यासाठी आपण ओपनिंग बॅलन्स शीट तयार करणारच आहोत. ओके. त्यामध्ये सर्वप्रथम आता आपण जे कॅपिटलाइज केलं ऍडमिशन फी ते ऍड करूया. ऍड ऍडमिशन फीज. ओके. अमाउंट होती 2,250.
50. ओके, ऍडमिशन फी मधून मायनस करा आणि कॅपिटल फंड मध्ये काय करा, ऍड करा. ओके, ऍडजस्टमेंट नंबर 5 कडे जाऊया. ऍडजस्टमेंट नंबर 5 मध्ये म्हटलेले पहा, फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड ऍट 10% पर एनम. फर्निचर 10% ने डेप्रिसिएट करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट मध्ये आपल्याला फर्निचरची ओपनिंगची व्हॅल्यू दिलेली आहे 6500. त्यावरती 10% कॅल्क्युलेट करा. 10% कॅल्क्युलेट करणं अत्यंत सोपं असतं. शेवटचं 0 कॅन्सल करा म्हणजे तुम्हाला अमाऊंट मिळेल 650. ओके, आणि डेप्रिशिएशनचे इफेक्ट्स तुम्हाला माहिती आहेत. डेप्रिशिएशनचा पहिला इफेक्ट काय असतो, लेस फ्रॉम रिस्पेक्टिव्ह असेट. त्या असेट म्हणून काय करा, लेस करा. करूया लेस डेप्रिशिएशन 650. ओके, विद्यार्थी मित्रांनो 6500 मायनस 650 आपण करूया. ओके, आउटरला अमाऊंट येईल 5850. ओके, विद्यार्थी मित्रांनो, डेप्रिशिएशन जे मायनस आपण केलं त्याचा दुसरा इफेक्ट असतो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर बाजूला टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. जी अमाऊंट आपण मायनस केलेली असते तीच रक्कम या ठिकाणी घ्यायची 650 रुपीज. ओके, ऍडजस्टमेंट नंबर्स नेक्स्ट कडे जाऊया आपण. नेक्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये म्हटलंय 6 नंबर ऍडजस्टमेंट लायब्ररी बुक्स वेअर परचेस्ड ऑन 1 एप्रिल 2019. ओके, चार्ज डेप्रिशिएशन ऍट द रेट 10% पर एनम. विद्यार्थी मित्रांनो, लायब्ररी बुक्स जे आहेत जे आपण परचेस केले तर पेमेंट साईडला दिसतात 5000 चे, हे 1 एप्रिलला म्हणजे ऍट द बिगिनिंग ऑफ करंट इयरला परचेस केलेत आणि त्यावरती तुम्ही डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करा. विद्यार्थी मित्रांनो, हे डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करत असताना सर्वप्रथम आपल्याकडं बुक्सची ओपनिंगची फिगर आहे जी फर्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली. ऍट द बिगिनिंग ऑफ इयर वी हॅव बुक्स ऑफ ₹50,000. म्हणजे या बुक्स वरती देखील आपण 10% ने डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करू आणि जे बुक्स ड्युरिंग द इयर परचेस केलेले आहेत यावरती देखील आपण काय करू, डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करू. ओके, पाहूया वर्किंग नोट मध्ये आपण. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऍडजस्टमेंटचं वर्किंग दिले डेप्रिशिएशनचं पहा. डेप्रिशिएशन ऑन लायब्ररी बुक्स. ओपनिंग बॅलन्स ऑफ बुक्स किती होता, 50,000. ओके, आणि त्यावरती डेप्रिशिएशन आपण किती कॅल्क्युलेट करणार आहोत, 10%. 50,000 इंटू 10%. पर्सेंट म्हणजे अपॉन बाय 100 डिवाइड बाय 100. ओके, 50,000 वरती 10% ने आपण जेव्हा कॅल्क्युलेट करू तेव्हा तुमची अमाऊंट येईल 5000. ओके, अँड ऍडिशनल फर्निचर जे बुक्स परचेस केलेले आहेत ते 1 एप्रिललाच केलेले आहेत ऑफ ₹5000. म्हणजे 5000 इंटू 10 अपॉन 100 यावरती देखील डेप्रिशिएशन किती येईल, 500. म्हणजे आपलं टोटल डेप्रिशिएशन 5000 प्लस 500 एकूण येईल 5500. ओके, डेप्रिशिएशनचा इफेक्ट आपण देऊया. डेप्रिशिएशन बुक्स मधून मायनस करूया. लेस डेप्रिशिएशन 5500. ओके, 55,000 बुक्सची अमाऊंट होती. ओपनिंगचा बॅलन्स 50,000 प्लस परचेस केलेले 5000 असे 55,000 आपल्याकडे बुक्स होते. त्यामधून डेप्रिशिएशन आपण मायनस करणार आहोत 5500 आणि आउटरला येईल 49,500. ओके, आणि डेप्रिशिएशनचा दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचर बाजूला टू डेप्रिशिएशन ऑन बुक्स 5500. ओके, विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण बुक्स वरचं डेप्रिशिएशन काय केलं, बुक्स मधून मायनस केलं आणि एक्सपेंडिचर बाजूला दाखवलं. ओके, नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे जाऊया आपण. द इन्व्हेस्टमेंट वेअर परचेस्ड ऑन 1 एप्रिल 2019 and they carry interest at 20% per annum. विद्यार्थी मित्रांनो, पेमेंट साइडला या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट परचेस केलेले आपल्याला दिसतात पहा 6000. या इन्व्हेस्टमेंट 1 एप्रिलला परचेस केलेल्या आहेत म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला ऍट द बिगिनिंग ऑफ इयरला त्या परचेस केलेल्या आहेत. ओके, आणि त्यावरती आपल्याला 20%चा इंटरेस्ट मिळणार आहे. म्हणजे 6000 च्या इन्व्हेस्टमेंट वरती आपण 20% ने इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार आहोत. परंतु या इन्व्हेस्टमेंट वरचं आपल्याला इंटरेस्ट काय मिळालं आहे का, तर हो, रिसिप्ट साइडला जर तुम्ही पाहिलं शेवटचा आयटम इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 900 रुपीज आपल्याला मिळालेले आहेत. ओके, याचं कॅल्क्युलेशन पाहूया आपण. मग या ठिकाणी मेन्शन केलेले पहा,
20% इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट होती 6000, कंसामध्ये या ठिकाणी मेन्शन केले परचेस्ड ऑन 1 एप्रिल 2019 6000 इंटू 20% अपॉन 100, अपॉन 100 का, कारण पर्सेंटेज आपण कॅल्क्युलेट करत आहोत. ओके विद्यार्थी मित्रांनो, 6000 वरती 20% आपण डिव्हिजन जेव्हा इंटरेस्ट जेव्हा आपण कॅल्क्युलेट करू तेव्हा ते येईल 1200 टोटल रिसिवेबल इंटरेस्ट, म्हणजे आपल्याला 1200 रुपयांचं इन्व्हेस्टमेंट वरचं व्याज मिळायला पाहिजे. ओके, परंतु त्याच्यावरती व्याज किती मिळालं, लेस इंटरेस्ट रिसिव्ड, जे आपल्याला रिसिप्ट साइडला दिसतंय 900 रुपीज ते मिळालेले आहे. याचा अर्थ अजूनही 300 रुपये इंटरेस्ट रिसिवेबल आहे. ओके, अॅक्रूड आहे, म्हणजे 300 रुपये इंटरेस्ट आपल्याला मिळायचं बाकी आहे. याचा आपण इफेक्ट हा आपण जे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट इन्कम साइडला घेतले त्याच्यामध्ये ऍड करूया. ऍड अॅक्रूड इंटरेस्ट, अॅक्रूड म्हणजेच काय, इन्कम रिसिवेबल 900 मिळालेले आणि 300 रुपये मिळायचे बाकी आहेत, म्हणजे आउटरला 1200. आणि दुसरा इफेक्ट जे इन्व्हेस्टमेंट आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला घेतल्या त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड करणार. ऍड अॅक्रूड इंटरेस्ट 300 रुपीज. ओके, म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या आउटरला अमाऊंट होईल 6300 रुपीज. ओके विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्व ऍडजस्टमेंट केल्यात, परंतु आपल्याला या उदाहरणामध्ये कॅपिटल फंड फाइंड आउट करायचं होतं, म्हणजे आपल्याला ओपनिंगचं बॅलन्स शीट तयार करावं लागणार आहे. ओके, त्यासाठी आपण एकदा ऍडजस्टमेंट नंबर 1 मध्ये पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, ऍडजस्टमेंट मध्ये म्हटलंय पहा, फर्स्ट ऑन 31st of March 2019 the library had following assets also: books 50,000, furniture 6,500, machinery 30,000. ओके, आणि आपल्याकडे कॅश इन हँडचा ओपनिंगचा बॅलन्स जो आहे जो 1 एप्रिल 2019 चा आहे तो आपण ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेट साइडला घेणार आहोत. ओके, आणि पेमेंट साइडला जे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2018-19 चे पेड केले आहे, म्हणजे ऍट द बिगिनिंग ऑफ इयर 1 एप्रिल 2019 च्या ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये हे आपल्याला आउटस्टँडिंग दाखवावे लागतील. पाहूया ओपनिंग बॅलन्स शीट. ओपनिंग बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019, कारण करंट इयरची ओपनिंगची डेट आहे. असेट साइडला पण असेट ज्या आपल्याला 31st of March 2019 च्या फर्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये दिलेल्या आहेत त्या आपण घेऊया. बुक्स 50,000, फर्निचर 6,500, मशिनरी 30,000 आणि कॅश इन हँडचा रिसिप्ट साइडचा ओपनिंगचा बॅलन्स 5,000. ओके, रिसिप्ट अमाऊंट आपण घेतले या ठिकाणी असेट साइडच्या. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जे पेमेंट साइडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2018 चे पेड केले होते ते ऍट द बिगिनिंग ऑफ इयर आउटस्टँडिंगच असतील, म्हणजे ते आपण या ठिकाणी दाखवायला हवेत, म्हणून आपण या ठिकाणी दाखवूया आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 500. ओके विद्यार्थी मित्रांनो, असेट्स घेतल्या आणि लायबिलिटी घेतल्या. ओके, त्यानंतर आपल्याला कॅपिटल फंड फाइंड आउट करावं लागेल. कॅपिटल फंड म्हणजे काय, असेट्स मायनस लायबिलिटीज. ओके, असेट साठी आपण टोटल करूया. असेट साठी टोटल केल्यानंतर येईल 91,500 मायनस लायबिलिटी जी आपल्याकडे एक होती 500 रुपयाची ती मायनस केल्यानंतर आपल्याला कॅपिटल फंड मिळेल 91,000. ओके विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटल फंड फाइंड आउट कसं केलं कळलं तुम्हाला. ओपनिंगच्या असेट्स आणि लायबिलिटीज मानून घेतल्या आणि त्यामधून असेट्स मधून लायबिलिटीज मायनस केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, कॅपिटल फंड. ओके, कॅपिटल फंड आपण मानून घेऊया 91,000. ओके विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्या सर्व ऍडजस्टमेंट झाले असतील. ऍडजस्टमेंट झाल्यानंतर आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचं क्लोजिंग करावं लागेल. ओके, त्यासाठी आपण इन्कम आणि एक्सपेंडिचर यांच्या दोन्ही साइडची टोटल करून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, इन्कम साइडची टोटल आपल्या इथे 27,400 आणि एक्सपेंडिचर साइडची टोटल इथे 27,100. म्हणजे इन्कम साइडची टोटल जास्त आहे ते आपण दोन्ही बाजूला मेन्शन करूया 27,400. ओके, 27,400 आणि त्यामधून एक्सपेंडिचरची साइड आपण मायनस करूया. इन्कम मायनस एक्सपेंडिचर इज इक्वल टू सरप्लस. जे उत्तर येईल त्याला आपण म्हणूया सरप्लस. टू सरप्लस. सरप्लस म्हणजे काय, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेन्सेस. म्हणजे इन्कमचं एक्सपेन्सेस वरती असणारं एक्सेस आपण फाइंड आउट करतो
जे आपल्याला मिळालं 27,400 मायनस 27,100 उत्तर येईल 300 रुपीज. ओके विद्यार्थी मित्रांनो 300 हा काय आहे सरप्लस. विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपल्याला सरप्लस मिळतो तेव्हा तो आपण काय करतो कॅपिटल फंड मध्ये ऍड करतो प्लस करतो. करूया प्लस सरप्लस 300 रुपीज. विद्यार्थी मित्रांनो आता सरप्लस ऍड केल्यानंतर कॅपिटल फंडची अमाऊंट आपल्याला आउटरला घ्यावी लागेल. ओके कॅपिटल फंड आपण फाइंड आउट केलं होतं ओपनिंग बॅलन्स शीट त्यासाठी आपण तयार केलं होतं 91,000 चं होतं प्लस ऍडमिशन फीज कॅपिटलाइज केल्या होत्या 2,250 च्या त्या आपण ऍड केल्या. सरप्लस 300 रुपीजचा आहे तो आपण प्लस केल्यानंतर आउटरला अमाऊंट मिळेल आपल्याला 93,550 रुपीज. ओके विद्यार्थी मित्रांनो कॅपिटल फंड घेतल्यानंतर त्यानंतर आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडची आणि असेट साइडची दोन्ही बाजूची टोटल करून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडची टोटल येते 96,300 आणि सेम अमाऊंट आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साइडची देखील मिळते 96,300. ओके म्हणजे या ठिकाणी आपलं बॅलन्स शीट टॅली झालं असेल. ओके या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम क्रमांक 12 कंप्लीट केला. ओके नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 13 पाहणार आहोत. ओके थँक्यू.